मंगलाचरण. नमः समय साराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावान्तरच्छिदे आचार्य कुंद विरचित समयसार, त्यामध्ये आचार्य श्री अमृतचंद्र द्वारा उपदिष्ट आत्म्याच्या 47 शक्ती. तर त्यामध्ये आता स्वच्छत्व शक्तीपासून भजन बघूया. सबनीय जल की ज्ञान में ऐसी रहे नित स्वच्छता, नित स्वयं से ही स्वयं को प्रत्यक्ष कर आस्वादता, संकोच बिन पर्याय में परिपूर्ण रीति विकास हो, पर से नैस में कार्य हो, पर कार्य का कारण न हो. तर पाहिलं आपण 14वी अकार्य कारणत्व शक्ती. मग त्यामध्ये सांगितलं की आत्मा परद्रव्याचं कारणही नाही आणि पराचं कार्यही नाही. म्हणजे माझ्याशी संबंध आहे. एकाच द्रव्यात कारण कार्य संबंध आहे. म्हणजे मीच आहे, परापासून भिन्न आहे. अशा रीतीने अकार्य कारणत्व शक्तीतून अभेद आत्मा असा शक्तीवाला मी आहे असं जाणलं तर काय होते? अनुभूती होते. आता पुढं 15वी परिणम्य परिणामकत्व शक्ती. जाने स्वपर को वा स्वपर की जानने में आय भी. परिणम्य परिणामकत्व शक्ती सुंदर शक्ती आहे. ते शब्द नवीन आहेत आपल्याला फक्त आता. म्हणजे आता त्या शब्दाचा खुलासा केल्यावर कळलं आपल्याला. माहिती ती शक्ती, फक्त आता त्याला वेगळ्या शब्दात ठेवलं, वेगळी टेस्ट दिली. काय जसं आपण वेगवेगळ्या टेस्ट बनवतो ना खायला, नवीन नवीन पदार्थ, तसं आचार्यांनी पण थोडं जरा त्याला नवीन शब्दात सांगितलं, नवीन चिंतन रूपानं. काय सांगितलं? परिणम्य परिणामकत्व शक्ती. तर त्यामध्ये भजनामध्ये म्हणले ना, जाने स्वपर को. परिणम्य शक्तीतनं एवढं सांगितलं, जाने स्वपर को. आणि परिणामकत्व शक्तीतनं काय सांगितलं? स्वपर के जानने में आय भी. एवढंच थोडक्यात सांगितलं. म्हणजे काय सांगितलं? परिणम्य मध्ये सांगितलं मी स्वपराला जाणतो. स्वपराला जाणण्याची माझ्यामध्ये शक्ती आहे. ही परिणम्य शक्तीतनं सांगितलं. आणि परिणामक मध्ये काय सांगितलं?
स्वतःच्या ज्ञानात म्हणजे माझ्या ज्ञानात आणि परजीवांच्या ज्ञानात सुद्धा मी जाणला जातो. म्हणाल लय अवघड झालंय. काय अवघड नाही, एकदम सोपं आहे. परत सांगते बघा. परिणाम्यामध्ये काय सांगितलं, मी स्वपराला जाणतो म्हणजे मी स्वला पण जाणतो. स्व कोण, आत्मा, आणि पर म्हणजे हे बाहेरच्या वस्तू. म्हणजे मी स्वपराला जाणतो म्हणजे कोणती शक्ती सांगितली परिणाम्यवरून, न्यायक म्हणतो ना, न्यायक आहे. मग न्यायक शक्ती सांगितली थोडक्यात परिणाम्यवरून. आणि परिणामक मध्ये काय सांगितलं, स्वतःच्या ज्ञानात मी जाणला जातो आणि दुसऱ्या जीवांच्या ज्ञानातही मीच जाणला जातो. म्हणजे नीय शक्ती सांगितली बघा. म्हणजे परिणाम्यवरून न्यायक आणि परिणामक वरून नीय शक्ती सांगितली. म्हणजे थोडक्यात काय लक्षात ठेवायचंय, नीय न्यायक शक्तीवाला आहे. माहितीये का नाही आपल्याला हे शब्द, पण थोडं जरा नवीन रूपानं सांगितलंय. म्हणजे आणखी नीय न्यायक घडवताना सुद्धा आचार्यांचे खूप त्याच्यामध्ये खोच आहे. आपण ते सगळे बघणारे पॉइंट. पण नीय न्यायक नुसतं एवढंच नाही म्हणणार. तर आधी सामान्य समजून घेऊया, मग नंतर आचार्यांना काय काय म्हणायचं ते पाहू. तर नीय न्यायक शक्ती सांगितली म्हणजे परिणाम्य परिणामकत्व शक्ती. मग त्या शक्तीनं काय सांगितलं, हरभऱ्याच्या झाडाला जाणताना मी ठेंगणा होत नाही, बुटका होत नाही, किंवा ताडाच्या वृक्षाला जाणत असताना मी उंच होत नाही. कारण कोणती शक्ती आहे माझ्यात, नीय न्यायक शक्ती आहे. म्हणजे लहान नीय जाणलं, स्मॉल नीय जाणलं म्हणून मी लहान झालो, आणि बिग म्हणजे मोठं नीय जाणलं म्हणून मी मोठा झालो असं होत नाही. तर अशी परिणाम्य परिणामकत्व शक्ती आहे. मग ह्याच्यावर विचार केला तर किती फायदा होईल आपल्याला बघा. आता थोडं चिंतन करूया आपण आधी. तर मग काय सांगितलं की समजा एखादी अशुची अपवित्र वस्तू दिसली, किंवा सांगितलं व्यक्ती दिसली, वाईट आचरण असलेली, वाईट विचार असलेली व्यक्ती आपल्याला समोर दिसली की काय करतो, लगेच तोंड फिरवतो, नकोच ते बघायला. पण विचार करा, काय विचार करायचा आहे की ह्या शरीरातून नवमलद्वार सतत वाहत आहेत. सतत आपण ऐकले ना, जड आलेत. या शरीरातून सतत 9 मलद्वार वाहतात. पण स्वतःच्या शरीरावर प्रेम असल्यामुळं कितीही या शरीरातून अपवित्रता निघत असेल तरी सुद्धा आपण त्याच्यावर किळस करत नाही. बघा, अपवित्रच वस्तू आहे, घाणच निघते शरीरातून, परंतु स्वतःचं शरीर आहे, अशा रीतीने त्याच्याबद्दल अपनत्व बुद्धी, प्रेम राग बुद्धी असल्यामुळं काय होतंय, ती मलिनता बघून सुद्धा किळस येत नाही. जाणतोय ते हे वाईट आहे, परंतु किळस करत नाही त्याची. मग सांगितलं, जर मग असं होतंय तर एखाद्या जीवाच्या परिणामांची मलिनता पाहिली, त्याच्या आचरणामधली काय मलिनता दिसली तर किळस का करतो. म्हणजे विचार कर ना, स्वतःच्या शरीरावर की स्वतःचं शरीर घाण आहे तर किळस नाही, आणि दुसऱ्याच्या जीवांचा आचरण परिणाम मलिन आहे तर किळस करतोय. म्हणजे अन्याय नाही का. म्हणजे स्वतःची घाण चालते पण दुसऱ्याची घाण असेल तर चालत नाही. त्याची तर काय आहे, ती परिणामातली घाण आहे, बाहेर तर दिसत पण नाहीये, किंवा आचरणामध्ये वाईट वागतोय एवढंच आहे. दुर्गंध नाहीये किंवा काय हे पण नाहीये, पण तरी सुद्धा
तिथं काय होतंय, स्वतःची किळस करत नाही पण दुसऱ्याच्या जीवाची किळस करतो. हे तर अजून सामान्यच घटवलं. अजून पुढं बघा, स्वतःचे परिणाम किती विचित्र असतात. कधी कधी बघतो ना, इतके परिणाम बिघडतात पण तरी सुद्धा स्वतःबद्दल किळस येत नाही. स्वतःबद्दल कधी चीड येते का, क्रोध येतो का, रागवतो का स्वतःला? दुसरा चुकला की लगेच रागवतो, टोमणे हाणतो. पण स्वतः चुकतो तर त्याची कधी किळस, द्वेष करतो का? मग स्वतः करत नाही आणि दुसरा चुकीचा वागला म्हणून त्याच्याबद्दल द्वेष करतोय, मग हा अन्याय नाही का? म्हणजे स्वतःने चूक केली तर चालतं, स्वतःचे दोष असेल तर चालते आणि दुसऱ्याचे दोष असेल तर चालत नाही. हा अन्यायच होतोय. म्हणून सांगितलं की काय आहे, अशा रीतीने म्हणजे विचार कर. तिथं तर ते दुसऱ्याच्या जीवाची मलिनता कदाचित दिसून पण येत नाही आणि शरीराची तर पवित्रता दिसून येते, मलिनता स्पष्ट दिसते, तरी किळस होत नाही, कारण प्रेम बुद्धी आहे. मग तसं दुसऱ्या जीवांबद्दल प्रेम कर म्हणत नाही तो चुकीचं वागतोय म्हणून, तर त्याच्यामध्ये भगवान बुद्धी बघ. म्हणूनच म्हणलं ना, आपल्याला खरोखर प्रथमान योग अजून कळालाच नाहीये बहुतेक, किंवा आपण प्रथमान योगाच्या गोष्टी नीट ऐकल्याच नाहीत, नुसतं कथा रूपानच ऐकल्यात. प्रथमान योग आपल्या जीवनात आलाय का? उदाहरण बघा ना, प्रथमान योगातली सोपी सोपी. भगवान महावीरांचा जीव 10 भवापूर्वी सिंह होता, तर त्यांनी काय केलं, त्यावेळेस हरणाला फाडून खाल्लं. म्हणजे कसले परिणाम होते, किती विचित्रता होती. आणि तो जीव काय झाला, भगवान महावीर झाला. ज्यांचं आपण आता एवढं हे करतोय, पूज्य समजतोय, त्यांचं शासन आहे, त्यांची भक्ती करतोय. म्हणजे तो जीव सुद्धा कसा होता, इतका नीच कर्म, पाप कर्म करत होता. असा जीव भगवान महावीर बनलाय. मग एखादा जीव वाईट वागतोय, आपल्याला दिसतोय, चुकीचं वागतोय दिसतोय, परंतु ती पर्याय कायम राहणार आहे का? तो सुद्धा भगवान बनणार आहे. कदाचित तो आपल्यापेक्षा अगोदर लवकर मोक्षाला जाईल. आपल्याला सगळं समजतंय पण काय वळत नाहीये, कळतंय पण वळत नाही, असं झालंय. नुसतं आपण ऐकायचं, काय म्हणायचं ते पोपटपंची झालीये, नुसतं पाठ झालेलं आहे. किंवा ते भजनात पण म्हणलंय ना, अपनी सुधी भूली आप, आप दुख उपायो, जो शुक नभ चाल विसरी, नलिनी लटकायो. काय म्हणजे नुसतं पोपटपंची तर आपण एक उदाहरण ऐकलं, आता पोपट्याचं दुसरं उदाहरण ऐका. काय म्हणलंय तिथं, तर जसं काय आहे, पोपट्यांना पकडायचं असेल तर काय करतात, त्या झाडाला मध्ये असं एक हे बांधतात, काय एखादं पाईप टाकल्यासारखं 2 झाडाच्या मध्ये, आणि तिथं बरोबर काहीतरी त्या पोपट्याला आवडणारं गोड मिठू पदार्थ ठेवतात आणि ते खायला जातं. आणि ते खायला जाताना मग काय होतं, ते खाताना मग ते नळी सरकवतात बाजूला असणारे, मग ते पोपट बरोबर उलटा होतो. आणि तो उलटा झाला की आता तो काय करतो, असं काय म्हणायचं, पंख फडफडत बसतो. पण तो विसरून जातो की मी आता उडू शकतोय. तो काय समजतो, आता मला उडता येणार नाही. उडता येणार नाहीये का, उलट झालं तरी सुद्धा काय झालं, उडता येऊ शकतं, परंतु काय समजतो की आता मी उडू शकणार नाही, आता मला उडता येणारच नाही. आणि त्यामुळं काय होतं, तो पकडला जातो. म्हणून खूप छान भजन म्हणलेलं आहे. काय सांगितलं भजनात, अपनी सुधी भूली आप, आप दुख उपायो. म्हणजे आपली सुधी बुद्धी विसरून स्वतःच दुःख उत्पन्न केलंय. जो शुक नभ चाल विसरी, नलिनी लटकायो. जसं पोपट काय होतो, नभ चाल म्हणजे आकाशामध्ये उडायची
आपली जी चाल आहे तो विसरतो आणि त्या नळीलाच लटकतो आणि पकडला जातो. म्हणून काय झालेलं आहे, नुसतं आपण ऐकलेलं आहे पण प्रॅक्टिकल बघतच नाहीये. मग एखादा जीव वाईट वागतोय तर त्याच्यात एवढं वाईट वागण्याची शक्ती आहे, तर तो सुधारला तर किती सुधारेल, आपल्यापेक्षा पुढे जाईल, लवकर मोक्षाला जाईल. म्हणून काय बघा, सगळ्यांना भगवान रूपानं पहा. अजून कितीतरी उदाहरणे शास्त्रात. श्रेणिक राजाचा जीव, त्यांनी काय केलं, यशोधर मुनींच्या गळ्यात साप घातला, तो जीव नरकात गेलाय. आता तेच काय होणार आहे, तीर्थंकर होणार आहे पुढं, भावी तीर्थंकर, अनेक जीवांचं कल्याण करणार आहेत. म्हणजे कसे परिणाम आहेत. किंवा आता सांगितलं ना, ह्या काळामध्ये जे काय आता पुढं भविष्य काळात भरत क्षेत्र तीर्थंकर होणार आहेत, त्यातले कितीतरी बहुतेक जीव नरकातून येणार आहेत. म्हणून सांगितलं की काय आहे, अशी परिणामांची जर विचित्रता समजली तर दुसऱ्या जीवाची मलिनता बघून किळस करू नका. उलट हा विचार करा, मी पण असा पूर्वी होतो, किती विचित्र होतो, माझ्या परिणामांचा पश्चाताप करा. असा तो व्यक्ती समोर मला का भेटला, तर मीच असे पूर्वी वाईट परिणाम केलेत म्हणून तो अशा प्रकारचा वाईट वागणारा व्यक्ती माझ्या समोर भेटलाय. म्हणजे किळस स्वतःची करा, स्वतःच्या परिणामांची करा, दुसऱ्या जीवाबद्दल द्वेष करू नका. म्हणून सांगितलं ना, समयसार मध्ये खूप छान सांगितलंय, निर्विचिकित्सा अंग. तर निर्विचिकित्सा अंग सांगत असताना जयसेनाचार्यांनी खूप सुंदर सांगितलेलं आहे. निर्विचिकित्सा म्हणजे हे तर सांगितलं की शरीराची अपवित्रता किंवा मलिन वस्तू बघून घृणा न करणं, हे निर्विचिकित्सा तर आहेच. परंतु आणखी एक विशेष पॉइंट सांगितला, द्वेष न करणं, घृणा न करणं, हे सुद्धा निर्विचिकित्सा अंग आहे. म्हणजे द्वेष करणं, ग्लानी करणं हा विचिकित्सा दोष आहे. आणि ह्या दोषाच्या अतीत असं सम्यक दृष्टीचं निर्विचिकित्सा अंग असतं. म्हणजे द्वेष करत नाही, सम्यक दृष्टीचं अंग आहे ना निर्विचिकित्सा अंग. त्यामुळं सांगितलं ना, सम्यक दृष्टीला शत्रूबद्दल द्वेष होत नाही. काय हेच महत्वाचं आपल्या जीवनात उतरवायचंय. काय सांगितलं, सम्यक दृष्टीला शत्रूबद्दल द्वेष भावना होत नाही, किळस येत नाही. आणि मित्राबद्दल प्रेम पण होत नाही. द्वेष नसेल तर प्रेम कसं होईल, कारण कुठली शक्ती चालली आपली, परिणम्य परिणामकत्व शक्ती. म्हणजे तो काय जाणतोय, शत्रू असो अथवा मित्र असो, तो नेय आहे. नेय म्हणजे समजतंय ना, फक्त पाहण्यायोग्य, जाणण्यायोग्य. आणि मी न्यायक आहे, जाणणार आहे. म्हणजे फक्त थोडक्यात काय, मी जाणणार आहे. आणि तो शत्रू आणि मित्र ही कल्पनाच त्याच्यामध्ये राहत नाही. म्हणून नेयामध्ये चांगलं वाईट करण्याची कल्पना नाहीच. नेयामध्ये हा धर्मच नाही ना. नेय काय सांगतो, नेय म्हणजे काय, चांगलं मानण्याचं कल्पना म्हणजे नेयाचा धर्म नाही. आणि वाईट मानण्याची बुद्धी हा सुद्धा नेयाचा धर्म नाही. नेयाचा स्वभाव काय आहे, फक्त पाहण्यायोग्य, जाणण्यायोग्य, एवढंच नेयाचं काम आहे. चांगलं मानण्यायोग्य, वाईट मानण्यायोग्य हे नेयाचं कामच नाही. ही नेयाची व्याख्याच नाहीये. मग त्या नेयामध्ये हे चांगले आणि वाईट हा भेद राहील का? मग हे वाईट चांगलं भेद राहिला नाही तर शत्रू मित्रतेचा भाव राहणारच नाही. म्हणून नेयाचा धर्म फक्त पाहण्यायोग्य, जाणण्यायोग्य, आणि ज्ञानाचा धर्म जाणणे एवढाच आहे, दुसरा नाही. म्हणून काय म्हणलं, म्युझियम बघितलंय का?
काय बघायला जातो की, बघून घ्या एकदा, खरंच बघा म्युझियम, नसेल बघितलं तर प्रदर्शन. मग म्युझियम मध्ये काय असतंय, सगळ्या सुंदर सुंदर किती वस्तू असतात, परंतु त्या सगळ्या वस्तू कशा करायच्या आहेत, फक्त पाहायच्या असतात, जाणायच्या असतात, परंतु डोंट टच, त्याला काही टच करायचा नाही, काही त्यामध्ये गडबड करायची नाही. मी हे घेऊ का विकत, हे मला नको, हे नाही आवडलं, हे नाही चांगले, हे विकल्पच करायचे नाहीत. फक्त नुसतं पाहायचं काम करायचं आहे. मग तसं सांगितलं, ज्ञानी ह्या पूर्ण वर्ल्डला, ह्या विश्वाला म्युझियम प्रमाणे पाहतो. काय हे सगळं विश्व जे काय दिसतंय, दुःखमा काळ, कसला कलियुग काळ, कितीतरी दुःख आहे, असं व्हायला लागलंय, तसं व्हायला लागलंय, ह्याचं असं होतंय, त्याचं तसं होतंय, सगळ्याला कसं बघतोय, किंवा माझं पण असं होणार आहे, ह्या सगळ्याला म्युझियम प्रमाणे पाहतो. म्हणजे नुसतं पाहायचं काम करतो, जाणायचं काम करतो, त्यामध्ये प्रेमाचा टच करत नाही, डोंट टच, काय, आणि द्वेषाचाही टच करत नाही. हे चांगले, माझ्या पुण्याचा उदय आहे, हे चांगलं व्हायला लागले, आणि हे वाईट आहे, पापाचा उदय आहे, हे हा संयोग मला नको, असं पाहतच नाही. कसं बघतो विश्वाला, सगळं विश्वच त्याला म्युझियम दिसतं, सगळी वस्तूची परिणतीच म्युझियम दिसते. त्यामुळे नुसतं तो पाहायचं काम करतो, जाणायचं काम करतो, त्याच्या पुढं काहीही हस्तक्षेप करत नाही. आणि त्यामुळं ज्ञानी चारी गतीत असला, नरकात असला तरी सुद्धा काय करतोय, तो नरकाचं म्युझियम बघतोय, नरक प्रदर्शन बघायचं काम करतोय. म्हणजे बाहेरनं तो सगळं हाणामारी करतोय, सगळं आहे, परंतु श्रद्धेतून, अंतरंगातून, किंवा जेव्हा त्याची विचारधारा सुरू होते आत, तेव्हा तो त्या नरकाचं म्युझियम बघत राहतो, प्रदर्शन बघत राहतो, जाणायचं काम करतो, आणि त्यामुळं तो सुखी राहतो. म्हणून सांगितलं की काय आहे, काय प्रयोग करायचा आहे आम्हाला सुद्धा. कोणी शत्रू आहे किंवा कोणी मित्र आहे, कोणी चांगले, जगातली वस्तू ही वाईट आहे, ही कल्पना ठेवायची नाही. कोणता संबंध आहे माझा विश्वाशी, नेय न्यायक संबंध आहे, एवढाच संबंध आहे. म्हणून आज प्रयोग काय करणार, कोणताही जीव दिसो, काय जीवच बर का, तुमच्या दृष्टीने तो कदाचित आजीव असेल शत्रू, परंतु तो जीवच आहे. तर कोणताही जीव आज दिसो, तो काय करायचा आहे, तो नेय आहे आणि मी न्यायक आहे, एवढाच माझा त्याच्याशी वास्तविक संबंध आहे. खरा खरा एवढाच संबंध आहे. कोणता संबंध आहे, जो जो जीव माझ्या सानिध्यात दिसेल तो नेय आणि मी न्यायक आहे, एवढाच त्याचा माझा संबंध आहे. बाकी कुठलाही माझा संबंध नाही. मग तो कसाही वागो, काय मग कसाही वागेल म्हणून सहन करायचं, काय आम्ही गप्प बसायचं, तसं नाही. परंतु तिथं काय करणार, त्याला भगवान रूपानं बघणार, तिकडं उपयोग देणार नाही. आणि झालं तर त्याला एक काय म्हणायचं, त्याचं कल्याण व्हावं, तो सुधारावा, ह्या भावनेनं त्याला समजावून सांगणार. आम्ही कसं करतो, क्रोधाच्या भावनेनं, सुडाच्या भावनेनं त्याला असं बोलतो, म्हणजे तो सुधारावा ही भावना नसते आमची. तो चुकीचा वागलाय तर आम्हाला त्याच्याबद्दल क्रोध आलेला असतो, द्वेषाची भावना असते, आणि त्या कषायाचं पोषण होईल असं आम्ही त्याला बोलतो. तो सुधारावा ह्या भावनेनं, प्रेमानं सांगतच नाहीये, आणि त्यामुळं तो सुधारतच नाही, आणि त्यामुळं भांड्याला भांडं लागायचं काय संपतच नाही.
म्हणून सांगितलं की काय आहे, जो जो जीव दिसेल तो नेय आहे आणि मी न्यायक आहे, एवढाच त्याचा माझा संबंध आहे. एवढाच प्रयोग करून बघा, सगळी भांडणं संपतील, समता भाव राहील. आणखी हे नेय न्यायक संबंध जाणल्यामुळं आणखी एक खूप चिंतन होतंय. आर्त ध्यान सुद्धा होणार नाही. कसं होणार नाही बघा, तर आर्त ध्यानामध्ये सांगितलं ना, इष्टाचा वियोग झाला तर काय होतं, आर्त ध्यान होतं. मग इष्टाचा वियोग होतो, किंवा दुसरं सांगितलं आर्त ध्यान, अनिष्टाचा संयोग होणं. मग हे जे आर्त ध्यान होतंय तर तो इष्टाचा वियोग झाला, म्हणजे इष्ट आपल्याला जी आवडती वस्तू आहे ती निघून गेली आणि नावडती वस्तू आपल्या संयोगात संबंधात आली, तर ती आपल्याला जणू काय आठवण करून देतेय. काय आठवण करून देतेय, माझा तुझ्याशी नेय न्यायक एवढा संबंध आहे आणि एवढाच होता आणि एवढाच राहणार. काय इष्ट निघून गेलं म्हणजे ते काय सांगतंय, तुझा माझा कुठला संबंध आहे, फक्त नेय न्यायक संबंध आहे. इष्ट हा संबंध नाहीये तुझा माझा, किंवा अनिष्ट हा संबंध नाही, फक्त तुझा माझा नेय न्यायक एवढाच संबंध आहे. त्याच्या पुढं माझा संबंधच नाहीये. जर त्याच्या पुढं जर तुझा माझा संबंध असता, तर जर इष्ट संबंध असता तर मी तुला सोडून कधी गेलोच नसतो, आणि अनिष्ट संबंध असता तर मी तुझ्याकडे कधी फिरकून बघितलंच नसतो. परंतु इष्ट अनिष्ट ही कल्पना आहे. इष्ट अनिष्ट तुझा माझा संबंध नाही. ते आठवण काय करून देतंय, आता तर स्वीकार कर, तुझा माझा कोणता संबंध होता, कुठला संबंध राहणार आहे, तर नेय आणि न्यायक एवढाच संबंध असणार, त्याच्या बाहेर दुसरा कोणताही संबंध असणार नाही. मग तू का पीडा करतोय, का दुःखी होतोय, म्हणून बस एवढाच संबंध ठेव. मग परत सांगितलं की काय आहे, वेदना व्हायला लागली, वेदना जनित अर्थ ध्यान होतं. मग ती वेदना काय सांगते, काल पण सांगितलं ना, वेदना, वेद शब्दाचा अर्थ होतो जाणणे. मग वेदना काय सांगते, जाण ना, आता तर जाण की तू जाणणार आहे म्हणून मी आठवण करून देते. मग काय सांगितलं, ती वेदना काय सांगते, माझा तुझ्याशी नेय न्यायक एवढा संबंध आहे, तुला फक्त पीडा होतीये एवढं फिलिंग करून द्यायचं काम माझे. फक्त त्याला आता तू दुःखी मानायचं का नाही मानायचं ते तुझं काम आहे. तुझा माझा काय संबंध आहे, फक्त नेय आणि न्यायक एवढाच संबंध आहे. त्याच्या पुढं काही संबंधच नाहीये, त्याच्या पुढचा तुझा अधिकारच नाहीये. त्यामुळं मला जेव्हा निघून जायचंय तेव्हाच मी निघून जाणार, आणि मला जायचं नसेल तर मी जाणारच नाही. मग अशा रीतीने सांगितलं की काय आहे, हे पाहिलं, चिंतन केलं तर वेदनेच्या निमित्तात पीडा होणार नाही. मुनींना सुद्धा किती रोग होते, किती सनत कुमार मुनींना कुष्ठरोग होता, तरी सुद्धा त्यांना, आणि तो रोग बरा करण्याचं सामर्थ्य पण होतं, तरी सुद्धा त्यांनी वेदनाजनित अर्थ ध्यान केलं नाही. कुठं लावला उपयोग, आपलं सामर्थ्य त्यांनी जाणलं, त्या रोगाचा माझा नेय न्यायक एवढा संबंध आहे, घालवणं न घालवणं हा माझा संबंधच नाही. आणि त्यामुळं तिथं काय झाले, ते समता भावाला प्राप्त झाले, अर्थ ध्यान केलं नाही. आणि म्हणून सांगितलं की मग निदानजनित अर्थ ध्यान सांगितलं. मग पुण्य किंवा पाप फळ मिळते. मग जे काही फळ असेल तर त्याचा पण माझा काय आहे, पुण्य पाप हे फळ नेयच, दोन्ही पण नेयच, सेम आहे. नेयामध्ये काय फरक आहे, हे नेय पुण्य आणि हे नेय पाप. अरे नेयच आहे रे ते, पुण्य आणि पाप नाहीये. हा, कमजोरी असल्यामुळे त्रास होतो, होत नाही असं नाही,
परंतु श्रद्धेत काय स्वीकारायचंय, ते पुण्य म्हणजे काय, नेयच आहे एक प्रकारचं, आणि पाप म्हणजे तरी काय, नेयच वेगळं काय, वस्तूच आहे. दोन्ही पण वस्तूचंच परिणामन आहे. मग हे वस्तूचं परिणामन पाहिजे आणि हे वस्तूचं परिणामन मी खोडून टाकतो, कशाला असे विकल्प. म्हणून सांगितलं की पुण्य आणि पाप त्याचं फळ नेय आहे आणि मी न्यायक आहे. जर एवढा संबंध आहे तर मी निदान का करू की मला ह्याचं फळ, मी आता जे करतोय धर्म, त्याचं फळ मला असं सुख मिळावं, असं निदान करून उलट भरपूर फळ मिळणार होतं, पण निदान करून त्याचं फळ अल्पच मिळणार, अशा प्रकारची इच्छा मी का करू. त्यामुळे ज्ञानीला आर्त ध्यान होत नाही. बघा किती सुंदर आहे, म्हणजे किती किती विचार करता येतो ह्याच्यावर. मग आर्त ध्यान होत नाही तर रौद्र ध्यान तर होईल का? रौद्र ध्यान तर कुठल्या कुठे उडूनच गेलं. कसं काय बघा, तर रौद्र ध्यान म्हणजे काय सांगितलं तिथं, म्हणजे रौद्र ध्यानाचं फळ काय, पाप. मग पापाचं फळ हे कार्य आहे. आपण बघितले ना, कार्यकारण शक्ती, ती विसरू नका लगेच. पापाचं फळ हे त्याचं कार्य, मग त्याच्यामध्ये तर दुःख होतंय, मग त्याचं कारण काय आहे, पाप म्हणजे भोग भोगणे, हे काय आहे, त्याचं कारण आहे. म्हणजे भोग हे कारण आणि त्याचं कार्य पाप फळ, दुर्गती. मग त्या म्हणजे पापाच्या फळामध्ये जर दुःख आहे तर पाप करण्यामध्ये म्हणजे भोग भोगण्यामध्ये आनंद कसा असेल, कसा येईल आनंद. म्हणून सांगितलं की काय आहे, त्याच्याशी माझा कोणता संबंध आहे, नेय न्यायक राहणे हाच माझा भोग आहे. आणि हा भोग घेत असल्यामुळं बाहेरचं रौद्र ध्यान ज्ञानीला राहतच नाही. म्हणून काय सांगितलं, 4 प्रकारचा संबंध सांगितला. कोणता 4 प्रकारचा संबंध शास्त्रामध्ये येतो ना, नित्य तादात्म्य संबंध पहिला. म्हणजे नित्य तादात्म्य संबंध म्हणजे द्रव्याचा गुणाशी नित्य तादात्म्य संबंध असणार. म्हणजे द्रव्य गुणाला सोडून कधीही राहणार नाही. एका द्रव्यात आहे म्हणून तादात्म्य म्हटलं, आणि नित्यच राहणार म्हणून नित्य तादात्म्य संबंध म्हणलं. म्हणजे द्रव्याचा गुणाशी, म्हणजे द्रव्याचा श्रद्धा गुणाशी, ज्ञान गुणाशी, चारित्र्य गुणाशी नित्य तादात्म्य संबंध आहे. मग दुसरा सांगितला अनित्य तादात्म्य संबंध. मग एका द्रव्यात मग पर्यायाशी, द्रव्याचा पर्यायाशी अनित्य तादात्म्य संबंध आहे. एकच द्रव्य आहे ना, पर्याय द्रव्याचीच आहे म्हणून तादात्म्य म्हणलं, परंतु पर्याय बदलते, कायम राहत नाही, म्हणून कुठला संबंध आहे, अनित्य तादात्म्य संबंध आहे. आपल्याला तर ह्याची चर्चा नाही करायची, परंतु 4 प्रकारचे संबंध आहेत म्हणून एक सांगितलं. आणि मग तिसरा सांगितला एक क्षेत्रावगाह संबंध. मग शरीराचा आणि जीवाचा कुठला संबंध आहे, एक क्षेत्रावगाह संबंध आहे. एका क्षेत्रामध्येच राहत आहेत, भिन्न भिन्न दिसत नाहीत. किंवा कर्माचा जीवाशी एक क्षेत्रावगाह संबंध आहे, वेगवेगळे दिसत नाहीत ना वेगवेगळ्या क्षेत्रात. आणि चौथा संबंध सांगितला, तो महत्वाचा आहे. चौथा संबंध काय सांगितला, नेय न्यायक संबंध. कुठला संबंध आहे, नेय न्यायक संबंध आहे. म्हणजे परद्रव्याचा माझ्याशी नेय न्यायक एवढा संबंध आहे. म्हणजे बाहेरची वस्तू नेय पाहण्यायोग्यच आहे आणि मी पाहणार आहे, जाणणार आहे, एवढाच त्याचा माझ्याशी संबंध आहे, दुसरा संबंधच नाही. त्यामुळं दुसरा संबंध जोडायला गेला की काय होणार, घोटाळा होणार. म्हणून कुठला संबंध जोडायचा आहे आता,
सगळ्याशी काय कनेक्शन, काय हे जसं वायरीनं काय काय होतंय ना, किंवा आजकालच्या यंत्रानं सगळं कनेक्शन इकडचं तिकडचं जोडलं जातं, इंटरनेटवरनं सगळं इकडचं तिकडे येते. तर तसं आपलं कनेक्शन विश्वाशी काय जोडायचं आता, फक्त एवढंच, कोणतं, न्यायक संबंध आहे माझा विश्वाशी, बास एवढाच संबंध आहे. तर आता मला विश्वामध्ये कोणतीही चिंता नाही, रागद्वेष नाही, समता भाव येणार. म्हणून एवढंच चिंतन करा, जे काय दिसतंय ते नेय आणि मी जाणणारा आहे.